नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 साठी भेटायचं आहे। 2024 ला नेमकं राज्यघटनेची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। मित्र हो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2023 या प्रश्नपत्रिकांचं पहिल्यांदा आपल्याला विश्लेषण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला 2024 ची राज्यघटनेची स्ट्रॅटेजी ठरवता येणार नाही। त्याच्याशिवाय तुम्हाला 2024 ला कसे प्रश्न येतील हे प्रेडिक्शन करता येणार नाही। त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 ते 2023 च्या अनुषंगाने मी तुम्हाला चर्चा करणार आहे। मित्र हो, 2013 ते 2023 या प्रश्नपत्रिकांचं मी जेव्हा विश्लेषण केलं तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की हाय फोकस टॉपिक कुठले आणि लो फोकस टॉपिक कुठले हे मी तुम्हाला जाणवलेलं आहे। बघा, हाय फोकस टॉपिक कुठले, सर्वाधिक प्रश्न हे घटना निर्मिती टॉपिक वरती आलेले आहेत। त्यानंतरचे प्रश्न हे घटनेच्या वैशिष्ट्यावरती आलेले आहेत। त्यानंतरचे प्रश्न हे संघ व त्याची राज्यक्षेत्रे या टॉपिक वरती आलेले आहेत। त्यानंतरचे प्रश्न हे मूलभूत हक्क, मार्गदर्शकत्व आणि मूलभूत कर्तव्य याच्यावरती आलेले आहेत। त्यानंतरचे प्रश्न हे राष्ट्रपती, राज्यपाल याच्यावरती आलेले आहेत। संसद, राज्य विधिमंडळ याच्यावरती आलेले आहेत। न्याय व्यवस्था याच्यावरती आलेले आहेत। घटना दुरुस्ती या टॉपिक वरती आलेले आहेत। केंद्र राज्य संबंध या टॉपिक वरती आलेले आहेत। आंतरराज्य संबंध, आणीबाणी, घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्था, पंचायत राज आणि पक्ष पद्धतीवरती मागच्या 2023 च्या पूर्वपरीक्षेला एक प्रश्न आला होता। त्याच्या अगोदर एक प्रश्न आला होता। 2 प्रश्न पक्ष पद्धतीवरती आलेले आहेत। त्यानंतर मित्र हो, पदनाम श्रेणी, त्यानंतर अनुसूची, ओके, आपल्याकडे ज्या 12 परिशिष्ट आहेत त्या अनुषंगाने प्रश्न येतोय आणि महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, हे जे काही टॉपिक आहेत या टॉपिक वरती मित्र हो, जर 15 प्रश्न येणार असतील तर 15 पैकी 10 प्लस प्रश्न, 10 ते 12 प्रश्न हे एवढ्या टॉपिक मधून आपल्याला कव्हर झाल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर मित्र हो, लो फोकस टॉपिक कुठले असतील, प्रस्तावना, नागरिकत्व, संघराज्य व्यवस्था, पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, महान्यायवादी, महाधिवक्तावरती आतापर्यंत 2013 ते 2023 एकही प्रश्न आलेला नाही, हे लक्षात ठेवा। राजभाषा, केंद्रशासित प्रदेश, राजभाषेवरती मागच्या वर्षी एक आला होता। उपराष्ट्रपती आणि प्रशासन व्यवस्था हे लो फोकस टॉपिक आहेत। मित्र हो, हे 2013 ते 2023 या प्रश्नपत्रिकांच्या आधारे माझ्या लक्षात आलं। तर पहिल्यांदा तुम्हाला हे टॉपिक करायचे, कळतंय मला काय म्हणायचं ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मित्र हो, पहिल्यांदा तुम्हाला हे 18 टॉपिक करायचे। ह्या 18 टॉपिक मधून तुम्हाला 12 ते 13 प्रश्न येऊन जातील। क्लिअर होतंय? आणि नंतर तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 11 नंतर तुम्हाला हे 11 टॉपिक करायचे। महान्यायवादी, महाधिवक्ता नाही केला तरी चालू शकतं। आणि नंतर तुम्ही पदनाम श्रेणी, अनुसूची, घटना दुरुस्त्या ह्या काही महत्वाचे टॉपिक करून घ्या। म्हणजे काय, हे 18 टॉपिक आणि नंतर काय रे, हे 11 टॉपिक। परंतु पहिल्यांदा आपल्याला ह्या 18 टॉपिक वरती खूप जास्त फोकस करायचा आहे। ह्या 18 मधून तुमचे 12 ते 13 म्हणजे 10 प्लस तर आरामात प्रश्न कव्हर होऊन जातील। 10 11 12 याच्या दरम्यान ओके प्रश्न तुम्हाला कव्हर होऊन जातील। आणि ह्या एवढ्या याच्यामधून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातील। ओके, नंतरचा जो आपला एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये नेमकं काय करायचं, समजा घटना निर्मिती आहे तर घटना निर्मितीमध्ये नेमकं काय करायचं, घटनेची वैशिष्ट्ये वगैरे ह्या टॉपिक मध्ये नेमकं काय वाचायचं याचा एक मी तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहे। ओके, किंवा हे जे टॉपिक आहेत या टॉपिक मध्ये नेमकं काय वाचायचं याचा एक मी तुम्हाला नंतर मित्र हो स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहे। ओके, त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा। आता जे मला बोलायचं आहे ते प्रामुख्याने हे जे काही टॉपिक आहेत हे सगळेच टॉपिक, हे जे काही टॉपिक आहेत हे 18 टॉपिक किंवा हे 11 टॉपिक कुठल्या टॉपिक वरती नेमके कसे प्रश्न आलेले आहेत याची तुम्हाला मी 2013 ते 2023 या प्रश्नपत्रिकांच्या आधारे या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे। बघा, पहिल्यांदा आपला मुख्य घटक, त्या घटकातला उपघटक, कोणत्या वर्षी प्रश्न आला होता आणि काय प्रश्न आला होता, एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन मी तो टॉपिक अनालिसिस केलेला आहे। पहिल्यांदा हे अनालिसिस नीट बघून घ्या। याची जी काही पीडीएफ आहे ती आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला मी टाकतोय। ती पीडीएफ प्रिंट काढून घ्या, ती समोर ठेवा आणि हे लेक्चर बघा। आणि त्यानंतर तुम्ही मित्र हो कुठले जे मी तुम्हाला हे टॉपिक दिलेले आहेत, ओके, हे 18 टॉपिक, ह्या 18 टॉपिक वरती घटक, उपघटक आणि नेमका काय प्रश्न आला होता
त्याचीही मी इथं चर्चा करतोय. त्या अनुषंगाने मित्र हो तुमची ओन स्ट्रॅटेजी काय असावी याच्यावरती मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये बोलून जाईल. आणि नंतर पुढचा एक व्हिडिओ काय रे की जे संभाव्य टॉपिक मी तुम्हाला हे 18 सांगितलेले आहेत, या 18 टॉपिकमध्ये नेमकं कुठं भर द्यायचा आहे, त्याच्यामध्ये समजा घटनानिर्मिती त्याच्यावरती 1-2 महत्वाचे टॉपिक, अशा पद्धतीने मी तुम्हाला घटक उपघटकानुसारची अजून एक अर्ध्या तासाची स्ट्रॅटेजी मी नंतर 1-2 दिवसामध्ये पोस्ट करून देईल. चला आता बघा मित्रांनो, हा पहिला टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा ऐतिहासिक पार्श्वभूमी टॉपिक तुम्हाला राज्यघटनेमध्ये करायची गरज नाही. हा टॉपिक मित्र हो तुम्हाला इतिहासामध्ये घटनात्मक व्यवस्था किंवा घटनात्मक इतिहास या ठिकाणी तो तुम्हाला टॉपिक कव्हर होऊन जातो. त्याच्यामध्ये सगळे कायदे कव्हर होऊन जातात. ओके, त्याच्यामध्ये पण सगळे कायदे तुम्हाला करायची गरज नाही. त्याच्यामध्ये 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा, हे 2-3 कायदे जरा महत्वाचे आहेत, तेवढे व्यवस्थित पद्धतीने काय करा पुन्हा एकदा करून ठेवा, पण ते इतिहासाच्या अनुषंगाने करून ठेवा. राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न येण्याचे प्रमाण खूप कमी आहे, त्याच्यामुळे राज्यघटनेमध्ये हा टॉपिक अजिबात करू नका असं मी तुम्हाला सांगेल. इतिहास आधुनिक भारताचा जो तुमचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक तुमचा काय होऊन जातोय, कव्हर होऊन जातोय. मित्र हो, दुसरा जो टॉपिक आहे आपल्यासाठी घटना निर्मिती, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, क्लर्क मुख्य परीक्षा, सगळ्या ठिकाणी हा टॉपिक परीक्षेला विचारला गेलेला आहे. मित्र हो, मेरिट प्रचंड वाढत आहे. लक्षात येतं, आज क्लर्कचा रिझल्ट लागलाय, तुम्हाला कळून येईल मेरिट कुठे निघालंय. मायन्यूट लेवलचा स्टडी पाहिजे. लक्षात येतं. चला, घटना निर्मिती टॉपिक मध्ये नेमकं कुठे प्रश्न आलाय, सर्वाधिक प्रश्न हे संविधान सभेवरती आलेले आहेत. बघा तुम्ही, 15ला 2 प्रश्न होते, 17, 18, 19ला 2 प्रश्न होते, 22, 23 सलग प्रश्न आहेत मित्र हो. येतं लक्षामध्ये. बघा कुठे प्रश्न आले तेही नीट बघा. हंगामी संसदेवरती प्रश्न आलेले आहेत. ओके, राष्ट्रकुलाबाबत प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा मित्र हो, मे 1949ला आपल्या संविधान सभेनं राष्ट्रकुलाच्या भारताच्या सदस्यत्वाला मान्यता दिली होती. त्यामुळे राष्ट्रकुलामध्ये भारत कधी गेला, कधी आला, एखादा देश राष्ट्रकुलामध्ये समाविष्ट झाला, त्याच्यातून बाहेर पडला, राष्ट्रकुल चर्चेत असेल तर राज्यसभेला प्रश्न येतो. हे नीट करून ठेवा. 2दा बघा, इथं राष्ट्रकुलावर प्रश्न देतोय, 17ला राष्ट्रकुलावरती प्रश्न दिसतोय, नंतर प्रश्न आलेला नाही. घटना स्वीकृत झाली तेव्हा कोणती कलम लागू झाली तेव्हा प्रश्न आलेला आहे. 1947च्या कायद्यानं 18 जुलै 1947ला जो भारतात स्वातंत्र्याचा कायदा आला, त्यानं संविधान सभेच्या रचनेमध्ये जे बदल झालेत त्या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पहिल्या अधिवेशनातले तरतुदी त्या नीट करून ठेवा. उद्दिष्टाचा ठराव नीट करून ठेवा. क्लर्क मेन्सला पण विचारला होता. ओके, घटनेचा पहिला मसुदा सल्लागार समितीनं संविधान सभेला कधी दिला, तर ऑक्टोबर 1947 घटना निर्मितीच्या टप्प्यावरती प्रश्न आला होता. हे सगळे पॉइंट्स पुन्हा रिवाइज करा मित्र हो. त्यानंतर मित्र हो, दुसरा टॉपिक आहे घटनेची वैशिष्ट्ये. हमखास परीक्षेला प्रश्न येतोय घटनेच्या वैशिष्ट्यावरती. बघा, 13ला आला होता, 15ला आला होता, 21ला आलाय, 23ला आलाय. लक्ष ठेवा. आणि इथं काय करायचंय, जी मुख्य घटनेची वैशिष्ट्ये आहेत ती घटनेची वैशिष्ट्ये तुम्हाला पाठ करायची आहेत. पण पाठ करत असताना ती कशी पाठ करायची मित्र हो, तर ती तुम्हाला जोडीनं पाठ करायची आहेत. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आपली जी राज्यसभा आहे, समजा राज्यसभेची काही सदस्य हे नामनिर्देशित केले जातात, तर काही सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. आता मित्र हो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला आयोगाने प्रश्न विचारला होता की हे नामनिर्देशित सदस्य आहेत, हे नामनिर्देशित सदस्य आयरिश कडून ही तरतूद आपण आयरिश घटनेतनं घेतली. राज्यसभेची अप्रत्यक्ष निवडणूक आहे, ही तरतूद आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. किंवा मित्र त्यानंतर अमेरिका उपराष्ट्रपतीपद, कॅनडाकडल्या तरतुदी, अशा पद्धतीने जोड्या लावायला प्रश्न विचारला होता. पण प्रश्न विचारत असताना समजा राज्यपालाचं पद कुठून घेतलंय, राज्यपालाची निवडणूक कुठून घेतली, समजा राष्ट्रपतीचं पद कुठून घेतलंय, राष्ट्रपतीचा महाभियोग कुठून घेतलाय, लक्षात येतंय का, तर त्या पद्धतीने करून घ्यावा. लिंकेजचे टॉपिक करा. येतं लक्षामध्ये. त्याच्यावरती जास्त फोकस करा. स्रोत पाठच पाहिजे, पण पाठ करत असताना ते कंपॅरेटिव्ह मेथडनं पाठ करा, हे नीट लक्ष ठेवा. त्यानंतर हा प्रस्तावना टॉपिक हा मी लो फोकसमध्ये दिलाय. लो मध्ये फोकसमध्ये दिलाय. का लो फोकसमध्ये दिलाय? 13ला एक प्रश्न आला, 14ला एक प्रश्न आला, 17ला एक प्रश्न आला, 18, 19, 20, 21, 22, 23 5 वर्षामध्ये प्रस्तावनेवरती प्रश्न नाही. पण प्रस्तावनेवरती आलेले प्रश्न हे कन्सेप्च्युअल लेवलचे प्रश्न आहेत मित्रांनो, कन्सेप्च्युअल लेवलचे प्रश्न आहेत. ओके, धर्मनिरपेक्षतेवरती प्रश्न आला होता, काही देश प्रजासत्ताक आहेत नाहीत, ओके, एक संकल्पना अशी विचारली होती. त्यामुळे जास्त फोकस याच्यावरती तुम्ही देऊ नका.
नंतर मित्र हो संघ व त्याची राज्यक्षेत्रे, मित्र हो मी हाय फोकस मध्ये दिला होता, हा फर्स्ट प्रायोरिटी मध्ये मी दिला होता, कारण ज्याच्यावरती बघा सारखे 14ला प्रश्न आला, 18ला आला, 19ला तर 2 आले होते, 20ला प्रश्न आलेला आहे, ओके सातत्याने प्रश्न आलेले आहेत, तर हे टॉपिक नीट करून ठेवा. हा टॉपिक याच्यामध्ये मित्र हो राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा, हा सारखा आलेला प्रश्न आहे. त्यानंतर कलम 2 कलम 3 मधला फरक आयोगाने तुम्हाला सारखा विचारलेला आहे, ओके कलम 2 काय कलम 3 काय. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग असेल किंवा कलम 3 मध्ये नवीन राज्याची प्रक्रिया असेल किंवा धर आयोग असेल, जेओपी कमिटी असेल, फाजलेले आयोग असेल, याच्या अनुषंगाने तुम्ही इथं अभ्यास करून ठेवा. जास्त काही इथं डीप मध्ये जाण्याची गरज नाही. त्यानंतर मित्र संघराज्य व्यवस्था मी हा लो फोकस मध्ये ठेवलेला आहे, कारण याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये एकच प्रश्न 2020ला आला होता, त्यामुळे वर करून ठेवा, जास्त याच्यामध्ये रिवाइज वगैरे काहीच करत बसू नका, पण एकदा करून ठेवा. नंतर नागरिकत्व मित्र हो नागरिकत्व हा सुद्धा मी लो मध्येच ठेवलेला आहे, कारण 2023ला प्रश्न आला होता, कळत आहे. 2024ला प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे. 14, 18 नंतर डायरेक्ट 2023ला प्रश्न आलेला आहे. येत्या लक्षामध्ये जसा प्रस्तावना टॉपिक वरती 2017ला प्रश्न आला होता, नंतर प्रश्नच नव्हता, तसा 2018 नंतर नागरिकत्वावरती प्रश्न होता, आला प्रश्न, तो पण खूपच बेसिक आला होता. त्याच्यामुळे नागरिकत्व हा टॉपिक मी लो इंटेन्सिटी मध्ये ठेवलेला आहे, हे नीट लक्ष ठेवा. त्यानंतर मित्र हो मूलभूत हक्क मी हाय मध्ये याला ठेवला आहे, कळतंय का, म्हणजे व्हेरी IMP मध्ये ठेवलेला आहे. हा टॉपिक फर्स्ट प्रायोरिटीत करायचा आहे. बघा सातत्याने प्रश्न आहे मूलभूत हक्कामध्ये, कलम 32 वरती प्रश्न आहे, कलम 22 वरती प्रश्न आहे. बघा 2013ला प्रश्न आहे, 14ला प्रश्न आहे, 15ला प्रश्न आहे, पुन्हा 15ला 2 प्रश्न आहेत, 17ला प्रश्न आहेत, 19ला 2 प्रश्न आहेत, 20ला प्रश्न आहे, 21ला 2 प्रश्न आहेत, 22ला 2 प्रश्न आहेत, 23ला प्रश्न नव्हता, पण सातत्याने प्रश्न आलेले आहेत. प्रश्न कुठे आले बघा, कलम 32 वरती आलाय, कलम 22 वरती आलाय, 21 वरती आलाय, 13 वरती आलाय. लक्षात ठेवा मित्रांनो, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने इथे खूप जास्त प्रश्न आहेत. त्याच्यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका, या 3 संकल्पना आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. 3ही संकल्पना व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. इथं न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने खूप जास्त प्रश्न आहेत, हे क्लिअर करा. त्यानंतर बघा कलम 13 वरतीच प्रश्न आहे, वेगवेगळ्या संकल्पना, कलम 21, 20, 22 मधल्या संकल्पना आहेत, 29, 23, ओके घटनादुरुस्ती, स्वातंत्र्याचे हक्क, सहकारी संस्था, अशा अनुषंगाने प्रश्न आहेत. हेच टॉपिक सारखे मित्र हो रिवाइज करा, ओके. पुन्हा तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, परंतु मूलभूत हक्क टॉपिक मध्ये मित्र हो त्या अनुषंगाने अभ्यास करून घ्या. हे टॉपिक बघा, हीच कलम, आणि हे बघा प्राधिलेख विचारलेत, स्थानबद्धतेचा कालावधी विचारलाय 3 महिने, शिक्षण हक्क कायद्यातली दुरुस्ती विचारली, न्यायालयीन पुनर्विलोकन विचारलंय, पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकन विचारलंय, पुन्हा न्यायालयीन पुनर्विलोकन विचारलंय, पुन्हा एकदा विचारलं जाईल. संकल्पना क्लिअर करून ठेवा मित्रांनो. हे बघा कलम 21 विचारलंय, 20, 2, 14, 3 संकल्पना म्हणजे 3 कलमातली 3 वाक्य विचारलेत, ओके. कलम 29ची व्याख्या विचारली आहे, 29(2) वरती खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. शोषणाविरुद्धच्या हक्काच्या संदर्भात तरतुदी विचारलेत. खूप डीप मध्ये जायची अजिबात गरज नाही, रिसर्च करू नका, पण प्रहार कुठं करायचा आहे हे नीट फोकस करून ठेवा. मूलभूत हक्क टॉपिक कडे दुर्लक्ष करायचं नाही. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, ह्या 3 टॉपिक कडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. बघा मार्गदर्शक तत्वावरती प्रश्न मित्र हो, बघा 2015, 16, 18, 2022ला 2 प्रश्न आहेत, येत्या लक्षामध्ये. त्याच्यामुळे ह्या टॉपिक कडे दुर्लक्ष करायचं नाही. क्लिअर होत आहे. पण प्रश्न कुठे आलेत बघा, कलम 46 वरती आलाय, वर्गीकरण विचारलेत मार्गदर्शक तत्वांचं, कोणतं समाजवादी तत्व नाही, बेसिक प्रश्न आहे. नवी मार्गदर्शक तत्व म्हणजे ज्या काही घटनादुरुस्त्या झाल्या, 42 असेल, 86 असेल, 97 असेल लक्षामध्ये, तर ह्या ज्या काही 4 ते 5 घटनादुरुस्त्या आतापर्यंत मार्गदर्शक तत्वामध्ये झालेल्या आहेत, ओके. 44 असेल, ओके. 7वी घटनादुरुस्ती सुद्धा आहे, कलम 49ची व्याख्या बदललेली आहे. तर त्याच्यामुळे मार्गदर्शक तत्वांच्या नव्या घटनादुरुस्त्या, नवी आलेली मार्गदर्शक तत्व बाबतीतली विधानं सुद्धा विचारलेली आहेत, ओके. सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शक तत्वाबाबतीतलं विधान विचारलेलं आहे. त्यामुळे या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करा, प्रहार कुठं करायचा हे तुम्हाला लक्षात येईल, ओके. त्यामुळे मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने हे टॉपिक आणि ह्या बाजू नीट करून ठेवा. आपल्याला हा टॉपिक मित्र हो बाजूला करायचा नाहीये. क्लिअर होत आहे. मूलभूत कर्तव्य बेसिक करून घ्या, कारण बघा 13, 15, 17 नंतर याच्यावरती प्रश्न आलेला नाही, पण जे प्रश्न आलेले आहेत, ओके, ते खूप ह्याच्यात. बघा इथे एक आउट ऑफ बॉक्स प्रश्न आलेला आहे मित्र हो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2023 जेव्हा मी विश्लेषण केलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की 2016 पर्यंत 4 ते 5 प्रश्न हे आउट ऑफ सिलेबस विचारले जायचे, 4 ते 5 प्रश्न. त्याच्यामुळं
खाली राहायचे 11 प्रश्न. 11 प्रश्नातले पोरांचे 1-2 प्रश्न इकडे तिकडे झाले तर पोरं 8 ते 9 प्रश्नापर्यंत यायचे. परंतु 2017 पासून ते आतापर्यंत जर तुम्ही ट्रेंड बघितला तर मित्र हो सिलेबसला धरून प्रश्न विचारले जायला लागलेत. त्याच्यामुळे जर तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित करत गेला तर तुम्हाला आयोगाचे प्रश्न 13 ते 14 तरी किमान 14 प्रश्न आरामात बाजूला काढता येऊ शकतील. हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं रे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय रे हे गोष्टी नीट लक्षात ठेवा. आउट ऑफ सिलेबस आउट ऑफ बॉक्स प्रश्न हे 2017 पासून येणं पूर्णपणे आयोगाने थांबवलेलं आहे. परंतु 2016च्या अगोदर किमान 4 ते 5 प्रश्न हे आउट ऑफ सिलेबस यायचे. क्लिअर होत आहे. नीट लक्ष ठेवा. कलम 51 बेसिक प्रश्न आहेत. त्यामुळे मूलभूत कर्तव्य एकदम एकदा 1-2दा बेसिक करून वाचून घ्या. इथं जास्त आपला टाइमपास करायचा नाही. घटनादुरुस्ती टॉपिक वरती तुम्ही दुर्लक्ष करता. अलीकडच्या महत्वाच्या घटनादुरुस्त्या आता बघा जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यासक्रम वाचलेला असता तेव्हा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला त्या घटनादुरुस्त्या कुठं ना कुठं आलेल्या असतात. त्यामुळे स्वतंत्र घटनादुरुस्त्या करायची गरज नाही. पण आता अलीकडच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये जी आलेली नवी विधेयक आहेत त्याचा क्रमांक काय आहे काय त्याचा विषय आहे तर त्या अनुषंगाने मित्र हो सगळी माहिती मिळवून ठेवा आणि घटनादुरुस्ती प्रक्रियेची बेसिक माहिती करून ठेवा. कारण बघा प्रश्न कसे आलेले आहेत. न्यायालयीन खटले विचारलेत. घटनादुरुस्ती बघा 52 विचारले. मूलभूत संरचना सिद्धांत विचारलाय. घटनादुरुस्तीची प्रक्रिया विचारली. विधेयक विचारलेत. ओके विषयानुरूप विधेयक कोण सादर करतं ती विधेयक त्या ठिकाणी. ओके मूलभूत संरचना सिद्धांतावर पुन्हा प्रश्न आलेले आहेत. पुन्हा घटनादुरुस्तीची प्रक्रिया विचारली. ओके 105 घटनादुरुस्ती न काय त्या ठिकाणी मूलभूत हक्कात बदल केले ते विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या अनुषंगाने घटनादुरुस्तीची प्रक्रिया ओके स्वतंत्र घटनादुरुस्त्या जास्त करायची गरज नाही. पण ज्या अलीकडच्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत 100च्या नंतरच्या त्या एकदा नीट व्यवस्थित करून ठेवा. त्याची विधेयक क्रमांक नीट लक्ष ठेवा आणि चर्चेतली विधेयक नीट करून ठेवा. परीक्षेला हमखास प्रश्न येतोय. परंतु या टॉपिककडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. मी हाय फोकसमध्ये हा टॉपिक ठेवलेला आहे. ओके नीट हे टॉपिक बघून घ्यायचे. तर हे सगळं नीट बघून घ्यायचे. कुठे प्रश्न आलेले आहेत कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत हे व्यवस्थित पद्धतीने एकदा बघून घ्यायचं. मी हाय फोकसमध्ये हा टॉपिक ठेवलेला आहे हे नीट लक्षात ठेवा. ओके चला पुढे मित्रांनो राष्ट्रपती बघा. आता मित्र हो इथपर्यंत मी तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक नीट बघून ठेवा. ओके हाय फोकसमध्ये जे दिलेले टॉपिक आहेत घटना निर्मिती दिलाय. घटनेचे वैशिष्ट्य दिलाय. संघ व त्याची राज्यक्षेत्र दिलाय. ओके मूलभूत हक्क मार्गदर्शक कर्तव्य दिलेत. ओके मी कलम 1 ते 51 मधला प्रस्तावना नागरिकत्व संघराज्य व्यवस्था हे जे 3 टॉपिक आहेत हे 3 टॉपिक मी तुम्हाला लो फोकसमध्ये दिलेले आहेत. ओके त्यानंतर मित्र हो कार्यकारी मंडळ सुरू होत आहे. काय सुरू होत आहे कार्यकारी मंडळ सुरू होत आहे. कार्यकारी मंडळामध्ये ओके केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती आहेत. क्लिअर होत आहे. त्यानंतर पंतप्रधान आहे मंत्रिमंडळ आहे महान्यायवादी आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल आहे सीएम आहे. ओके त्याचं मंत्रिमंडळ आहे महाधिवक्ता आहे. ओके हे सारे घटक तुम्हाला एक्झिक्युटिव्ह मध्ये आहेत. पण या सगळ्या घटकावरती प्रश्न नाहीत. ओके मित्र हो राष्ट्रपती आणि राज्यपाल हे 2च घटक तुम्हाला चांगले करायचे आहेत. बघा राष्ट्रपती टॉपिक वरती सातत्याने आयोगाचे प्रश्न आहेत. बघा राष्ट्रपती टॉपिक वरती विचारला गेलेला प्रश्न राष्ट्रपतीची निवडणूक व्यवस्था राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतीचा नकाराधिकाराचा अधिकार. बघा 2023ला सुद्धा नकाराधिकारावर प्रश्न आहे. म्हणजे मित्र हो पॅटर्न रिपीट होत आलेले आहेत. अगोदर नकाराधिकार विचारला 2023ला. बघा नकाराधिकारावर प्रश्न किती वेळा आहे बघा 1दा 2दा 3दा 4दा प्रश्न हा नकाराधिकारावरतीच आलेला आहे. ओके नंतर क्षमादानावरती प्रश्न आलेला आहे. नंतर अध्यादेशावरती प्रश्न आलेला आहे आणि राष्ट्रपतीच्या निवडणूक व्यवस्थेवरती प्रश्न आलेला आहे. हेच टॉपिक चांगले करून ठेवा. याच्यामध्ये काय काय प्रश्न आलेला आहे ते मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. जर मी प्रत्येकच बाजू घेत बसेल तर मित्र हो त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी हा व्हिडिओ होऊन जाईल. त्याच्यामुळे मित्र हो मी तुम्हाला राष्ट्रपती हा तुम्हाला हाय फोकसमध्ये ठेवलेला आहे. राष्ट्रपतीमध्ये हे सगळे टॉपिक करायचे आहेत. निवडणूक व्यवस्था क्षमादान नकाराधिकार अध्यादेश नकाराधिकार क्षेत्र. ओके सारखा त्याच्यावर प्रश्न आलाय. 2000 बघा इथं 2021ला 2 प्रश्न आलेले आहेत. क्लिअर होत आहे. तर हे नीट लक्ष ठेवा. त्यानंतर मित्र उपराष्ट्रपती मी लो मध्ये ठेवलेला आहे लो फोकसमध्ये ठेवला आहे. त्याचं कारण काय 2018 2019 नंतर उपराष्ट्रपतीवरती प्रश्न आलेला नाही. परंतु उपराष्ट्रपतीला कोण नेमतं काय नेमतं त्या संदर्भामध्ये कसं पदावरून दूर केलं जातं बेसिक बाजू लक्षात ठेवा. बेसिकच करून ठेवा. खूप डीप मध्ये बघा ना 2018ला उपराष्ट्रपतीच्या निर्वाचक गणामध्ये कोण येतं असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 2019ला त्या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे
की जे निर्वाचक गण आहे त्याच्या अगोदर काय होतं, निर्वाचक गण कोणत्या घटनादुरुस्तीनं आलं, तर त्या संदर्भामध्ये 11वी घटनादुरुस्ती विचारली. म्हणजे अनालिटिकल मोडमध्ये दोन्ही प्रश्न आहेत, नंतरच्या काळामध्ये प्रश्न आलेले नाहीत, तरीही लो फोकसमध्ये ठेवलेला आहे. बेसिक करून ठेवा. त्यानंतर मित्र हो इकडे बघा, पंतप्रधान व मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ याच्यावरती खूप जास्त प्रश्न आलेले नाहीत. आतापर्यंत प्रश्न मुख्यमंत्र्यावरती एक आलेला आहे, पंतप्रधानावरती एक आला आहे आणि 2023ला कलम 164 वरती प्रश्न आलेला आहे. ओके, या अनुषंगाने खूप बेसिक करून ठेवा. पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ, बेसिक अभ्यास करून ठेवायचा. बेसिक, खूप याच्यामध्ये डीपला जाऊ नका. बेसिक स्टडी करून ठेवा. इकडे बघा, मुख्यमंत्र्यांना पदावरून दूर करायचे वेगवेगळे मार्ग 2013ला विचारले. त्या पंतप्रधानाची ब्रिटन सोबत तुलना केलेली आहे. कारण बघा, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे फक्त कनिष्ठ सभागृहाचे असतात, भारतामध्ये ते कनिष्ठ सभागृहाचे असू शकतात, वरिष्ठ सभागृहाचे असू शकतात. या अनुषंगाने मित्र हो तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये तरतुदी विचारलेल्या आहेत. ओके, 164, ओके, 163 आणि 164. 163 मध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची तरतूद आहे, तर 164 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट आहे आणि मंत्र्यासंदर्भात इतर तरतुदी आहेत. तर 164 वरती प्रश्न आलेले आहेत. आता मित्र हो करत असताना पुन्हा 74 करून ठेवा, 75 करून ठेवा. ओके, आगामी काळामध्ये तिथं प्रश्न आला तर याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. क्लिअर होत आहे? चला, त्यानंतर प्रशासन व्यवस्था हा टॉपिक मी लो फोकसमध्येच ठेवलेला आहे. कारण 2020ला एक प्रश्न आला होता कॅबिनेट सचिवालयावरती. कॅबिनेट सचिवालय असेल, केंद्रीय सचिवालय असेल, ओके, केंद्रीय सचिव असतील, राज्य सचिवालय असेल, राज्याचा मुख्य सचिव असेल, हे सगळे घटक प्रशासन व्यवस्थेचे भाग आहेत. परंतु मित्र हो एक प्रश्न 2020ला विचारला होता, हे राज्यसेवा मुख्य करणाऱ्यांना याचा काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रशासन व्यवस्था ब्रिटिशांच्या नंतर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं जे प्रशासन आहे त्या प्रशासन व्यवस्थेचा हा भाग असल्यामुळं राज्यसेवा मुख्य करणाऱ्यांना याचा वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे. परंतु तरीही तुम्हाला कॅबिनेट सचिवालय, केंद्रीय सचिव, राज्याचा मुख्य सचिव बघून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. परंतु लो फोकसमध्ये तो टॉपिक मी टाकलेला आहे. नंतर मित्रांनो राज्यपाल हा हाय फोकसमध्ये टाकलाय मी टॉपिक. कशामध्ये टाकलाय? हाय फोकसमध्ये टाकलाय. राज्यपालामध्ये बघा 2016ला प्रश्न आलाय, 17ला प्रश्न आलाय, 19ला बघा 19ला 3 प्रश्न आहेत त्या ठिकाणी, 2022ला पण प्रश्न आलेला आहे. ओके, पण राज्यपालाचे प्रश्न हे बऱ्यापैकी राष्ट्रपतीला कम्पेअर करून येतात. म्हणून राष्ट्रपती, आता समजा राष्ट्रपतीचा अध्यादेश असेल, राष्ट्रपतीचा नकाराधिकार असेल, राष्ट्रपतीचा क्षमादान असेल, हे घटक राज्यपालासोबतच कम्पेअर करून करायचे. कारण इथं बघा प्रश्न नकाराधिकार क्षेत्र विचारलंय पण राष्ट्रपती बरोबर तुलना करून विचारलंय. क्लिअर होत आहे का? त्याच्यामुळे काय रे, तुलनात्मकरित्या आयोगाचे मॅक्सिमम प्रश्न आहेत. त्यामुळे राज्यपालाचा 50 ते 60% अभ्यास हे राष्ट्रपतीला कम्पेअर करूनच करायचा. राष्ट्रपती राज्यपाल, राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे घटक कम्पॅरेटिव्ह मोडमध्येच करा. तसंच पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ हे सुद्धा घटक जर तुम्ही कम्पॅरेटिव्ह केले तर जास्त काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. त्यानंतर महान्यायवादी, महाधिवक्ता याच्यावरती आजपर्यंत प्रश्न आलेला नाही. त्यामुळे बेसिक माहिती करून ठेवा. जर भविष्यात तुम्हाला कंबाईनला वगैरे पुढं कामाला येऊ शकतं ते, हे नीट लक्ष ठेवा. त्यामुळे 2016ला प्रश्न मूळ मसुदा, कॅनेडियन मॉडेल वगैरे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ओके, नियुक्तीवरती प्रश्न आलाय. नंतर 17ला सुद्धा नियुक्ती, त्यांना पदावरून दूर करणं, त्यांच्या पात्रता, अधिकार या अनुषंगाने प्रश्न आलेला आहे. 19ला त्यांच्या कार्यकारी अनुषंगाने किंवा त्यांच्या विशेष जबाबदाऱ्या, 371 नुसार ज्या काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत तिथंही त्या ठिकाणी प्रश्न बघा. नाही तर नागालँडच्या संदर्भामध्ये 2022ला प्रश्न आलेला आहे. 371A अनुषंगाने प्रश्न आलेला आहे. तर त्याच्यामुळे काय रे, राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या वगैरे, राज्यपालाचं नकाराधिकार क्षेत्र, राज्यपालाचं क्षमादानाचा अधिकार क्षेत्र, राज्यपालाचं अध्यादेशाचं अधिकार क्षेत्र, राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या, राज्यपालाची नियुक्ती, ओके, राज्यपालाच्या पात्रता, राज्यपालाला पदावरून दूर करणं, हा बेसिक सगळा अभ्यास राज्यपालाच्या संदर्भामध्ये करून ठेवा. राज्यपाल कंबाईनला पण महत्वाचा आहे, राज्यपाल राज्यसेवेलाही महत्वाचा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही महत्वाचा आहे, सगळ्या मुख्य परीक्षांना तो टॉपिक महत्वाचा आहे. त्यामुळे मी त्याला हाय फोकसमध्ये ठेवलेला आहे, हे क्लिअर करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये तुम्हाला संसदेवरती खूप जास्त फोकस करायचा आहे. राज्य विधिमंडळावरती तुम्हाला तेवढे काही प्रश्न आलेले नाहीत. राज्य विधिमंडळामध्ये 14ला प्रश्न आला, 19ला प्रश्न आला, 21ला 2 प्रश्न आले पण बेसिक प्रश्न आहे, 22ला 1 प्रश्न आला. इकडे बघा ना, कामकाजाची भाषा राज्य विधानसभेच्या विचारली,
विधान परिषदेवरती खूप जास्त प्रश्न आहे. 2022ला विचारला, विधान परिषदेच्या संदर्भात 4 वाक्य विचारली. त्याच परीक्षेमध्ये 2021लाच विचारलं, आपल्या विधान परिषदेला 50 वर्ष कधी पूर्ण झाली, तर तुम्हाला 37 पासून मोजायची होती, 87ला 50 वर्ष पूर्ण होतील हे त्या ठिकाणी विचारलं. त्यामुळे विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करण्याचं जे काही कलम आहे, कलम 169 ते विचारलं. राज्य विधिमंडळाचा एकदम बेसिक अभ्यास करून ठेवा. बेसिक अभ्यास, खूप जास्त तुम्हाला इथं डीप जायचं नाही, पण तुम्हाला डीप जात असताना कुठे डीप जायचंय, संसदेमध्ये. आता संसदेमध्ये खूप मोठी संसद आहे मित्रांनो. मी जेव्हा ऑफलाईन बॅचला शिकवतो मला 1 हप्ता लागतो संसद शिकवायला, कारण बारीक संकल्पना आहेत. तुम्हाला आता हप्त्यामध्ये सगळा विषय रिवाइज करायचा आहे, कारण खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. त्यामुळे कुठे प्रहार करायचा आहे टॉपिकमध्ये बघा. कुठे प्रश्न विचारला आहे 2014ला, लोकसभा विसर्जनामुळे व्यपगत होणारी विधेयक, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी, संसदीय महासचिवावर प्रश्न आलेला आहे, संयुक्त बैठकीवरती प्रश्न आलेला आहे, दुहेरी सदस्यत्वावरती प्रश्न आलेला आहे, ओके. त्यानंतर शून्य प्रहरावरती प्रश्न आलेला आहे, लोकसभा राज्यसभेची बेसिक माहिती विचारली, अविश्वास प्रस्तावावरती प्रश्न आलेला आहे, ओके. इथं लोकसभा सभापतीचे भत्ते, निवडणूक दर्जा, पदच्युती याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता विधानसभा सभापती करून ठेवा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ओके. इथं त्या ठिकाणी संसदीय कामकाजाची साधनं त्याच्या जोड्या लावलेला आहे, संसदीय समित्यावरती प्रश्न आलेला आहे, ओके. 2020ला हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 2020ला कुठं आला आहे, विधेयकाचे प्रकार, धन विधेयक, वित्त विधेयक, त्या अनुषंगाने प्रश्न आलेला आहे, ओके. लोकसभा सभापतीचे कार्यकाळ, निवडणूक, कार्य या अनुषंगाने प्रश्न आलेला आहे. त्यानंतर प्रश्न संयुक्त संसदीय समित्यावरती आलेला आहे, लोकसभा अध्यक्ष पॅनलवरती प्रश्न आलेला आहे, कारण लोकसभा सभापती, उपसभापती हे जर गैरहजर असतील तर त्या ठिकाणी मित्र हो अध्यक्ष पॅनल आहे 10 लोकांचं, राज्यसभेच्या बाबतीत 6 लोकांचं पॅनल आहे, खाली विधानसभेला, विधान परिषदेला 4 लोकांचं पॅनल आहे. त्या पॅनलवरती मित्र हो त्या ठिकाणी 2022ला प्रश्न आला, 2023ला शून्य प्रहरावरती प्रश्न आला. म्हणजे मित्र हो संसद टॉपिक तुम्हाला करत असताना तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा यांची मित्र हो तुम्हाला बेसिक माहिती करायची. आता मित्र अँग्लो इंडियन वगैरे त्यांचं प्रतिनिधित्व संपुष्टात आलंय, त्या संदर्भातली कलम लक्षात ठेवा. 330, 331, 332, 330, 333, 334 ही कलम नीट लक्षात ठेवा. त्यानंतर मित्र हो लोकसभा सभापती याच्यावरती डायरेक्ट उडी हाणा, आणि नंतर खाली संसदीय कामकाजाची साधनं याच्यावरती डायरेक्ट उडी हाणा, ओके. हे पहिले टॉपिक करून ठेवा. त्यानंतर मित्र हो अजून तुम्हाला जर अपात्रता करायची असतील, ओके, पक्षांतरबंदी कायद्यानुसार असणाऱ्या अपात्रता, वैधानिक अपात्रता जर ह्या करायच्या असतील तर त्या करून ठेवा. म्हणजे तुम्हाला फोकस कुठं करायचं, संसदेवरती, लोकसभा राज्यसभा यांची बेसिक माहिती, अँग्लो इंडियनच्या अनुषंगाने वगैरे ते प्रतिनिधित्व त्यांचं रद्द केलंय, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने लक्ष ठेवा. लोकसभेचे सभापती तसेच विधानसभेचे सभापती हे तिकडं टार्गेट करून ठेवा. त्यानंतर मित्र हो तुम्हाला करत असताना संसदीय कामकाजाची साधनं हे टॉपिक जास्त भर द्यायचा आहे. आणि नंतर मित्र हो तुम्हाला याच्यामध्ये जिथं प्रश्न कव्हर झालेले आहेत हे सगळे टॉपिक तुम्हाला पहिल्यांदा कव्हर करायचे आहेत. वेगळं संसदेमध्ये मॉडेल उभं करू नका. ज्या ज्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत ते घटकच नीट करा. कारण बघा शून्य प्रहरवरती 2023ला प्रश्न आला, याच्या अगोदर शून्य प्रहरवरती कुठे प्रश्न होता का बघा, 2018ला शून्य प्रहरवरती प्रश्न होता. त्याच्यामुळे काय रे जे 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 आले ना ते काय करा रे, ह्या टॉपिक मध्ये काय करा, रिवाइज करा. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करू नका, हे क्लिअर करा. कारण आता तुम्ही काय रे चाचपडत बसाल त्या टॉपिक मध्ये, वेगळं काहीही करू नका. तसंच मित्र हो राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा बघा, राज्य विधिमंडळामध्ये तुम्हाला जास्त भर द्यायचं नाही, तुम्हाला जास्त भर हा विधान परिषदेवर द्यायचा आहे. बघा आतापर्यंत 1 2 3 4 5 प्रश्न आलेत, 5 पैकी 4 प्रश्न हे विधान परिषदेवरती आहेत आणि 1 प्रश्न तुम्हाला विधानसभेच्या कामकाजावरती आलेला आहे, त्याची भाषा सांगा. त्यामुळे तुम्हाला राज्य विधिमंडळामध्ये खूप जास्त लक्ष द्यायचं नाही. इथं विधानसभेचे सभापती वगैरे चर्चेत आहेत वर्षभर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, तर ते करून ठेवा. आणि इथं विधान परिषदेला चांगलं करून ठेवा, विधान परिषदेबाबत सगळी माहिती काढून ठेवा. कुठे आहे, कुठल्या कलमाना आहे, कुठल्या कलमाना रचना आहे, कुठल्या राज्यात नष्ट झाली, सध्या कुठल्या राज्यामध्ये आहे, जम्मू काश्मीरचा काय स्टेटस आहे, महाराष्ट्राचा काय स्टेटस आहे, किती सदस्य, समजा 5/6 सदस्य निर्वाचित असतात, 1/6 सदस्य त्या ठिकाणी नॉमिनेट असतात, मग 5/6 मध्ये मग पदवीधरचे किती, शिक्षकांचे किती, विधानसभेचे किती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे किती, डिजिटमध्ये लक्ष ठेवा. तर या अनुषंगाने तुम्ही करून ठेवा, जास्त काही लोड घेऊ नका. लक्षात येत आहे. परंतु संसदेवरती मित्र हो जास्त फोकस ठेवा. हे सगळे घटक पुन्हा करा. संसदीय कामकाजाची साधनं हा टॉपिक पुन्हा करा. या टॉपिक मध्ये क्लिअर होत आहे. चला मित्र हो न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, दुय्यम न्याय व्यवस्था आहे, अल्टरनेट डिस्प्यूट मेकॅनिझम आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, न्यायालयीन सक्रियता आहे, जनहित याचिका, एवढं सारं आहे. एवढं सारं करायचं नाही. इकडे बघा मित्र हो 2013ला 1 प्रश्न आलाय, 19ला 1 प्रश्न आलाय, 20ला 2 प्रश्न आले आहेत, 21ला प्रश्न आलाय, 22ला प्रश्न आलाय. पण प्रश्न कुठे आलेत बघा, इकडे बघा मित्रांनो,
सर्वोच्च न्यायालयाबरोबर तुलना करून हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र विचारले. त्यानंतर लोक अदालत, लोक न्यायालय याच्यावरती आतापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. त्यानंतर न्यायालयीन सक्रियतेला चालना मिळण्याची कारण बघा, न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता हे 2 टॉपिक चांगलेच करून ठेवा. सारखे सारखे राज्यसभेला विचारले जातात. ओके. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, बदली या संदर्भामध्ये 2 चुकीची वाक्य विचारली होती. ओके. हायकोर्टाला अधिकार दिले होते, ऍक्च्युली तिथं अधिकार राज्यपालाला आहेत. ओके. शब्दात खेळवलं होतं, बेसिक प्रश्न होता. ओके. आणि कलम 143 सल्लादायी अधिकार क्षेत्रावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022ला प्रश्न होता. अगदी बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फोकस करत असताना न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका, न्यायालयीन पुनर्विलोकन, ओके, लोक न्यायालय, लोक अदालती, ओके. त्यानंतर लोकपालावरती आता फोकस करा तुम्ही जरा थोडं. संघटना त्या संस्थांमध्ये आहे तिकडं, संस्थेमध्ये फोकस करा. मी संस्थेमध्ये बोलेनच, तर या अनुषंगाने फोकस करा. ओके. अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट मेकॅनिझम, ग्राम न्यायालय वगैरे खालचा बॅक साईडचा थोडा अभ्यास करून ठेवा. परंतु या ठिकाणी इथं जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. एवढेच टॉपिक पुन्हा 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 करा. क्लिअर होत आहे? चला आता मित्र हो, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध आणि आणीबाणी या 3 टॉपिकला मी या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. परंतु एवढं पण जास्त डीप मध्ये हे टॉपिक करू नका, कारण मित्र हो आलेले प्रश्न हे खूप बेसिक लेवलचे आहेत. ओके. बघा, केंद्र राज्य संबंधावरती आतापर्यंत 2 प्रश्न आले. 2016ला प्रश्न आलाय, केंद्र राज्याची वित्तीय स्वायत्ता. ओके. त्यानंतर केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची ह्या विचारले. बघा, मी अनुसूची हा टॉपिक करा, 7वं परिशिष्ट करा, केंद्र सूची करा, राज्य सूची करा, समवर्ती सूची करा. मी पहिल्यापासून बोलतोय. आता वेगवेगळ्या राज्यांनी मध्ये केरळला फाईल्स वगैरे हे पिक्चर करमणूक करातून मुक्त केले होते. त्यामुळे करमणूक कर हा राज्याचा विषय स्वाभाविकच असायला पाहिजे. त्या अनुषंगाने करमणूक कर कुठल्या सूचीत येतो आणि अजून बाकी विषय कुठल्या सूचीत येतात ह्या अनुषंगाने प्रश्न आला होता. नंतर मी लेक्चर घेईलच प्रेडिक्शन, करंट मधले सगळे मुद्दे मी तुम्हाला एका लेक्चरला मी सांगेलच, कुठले करायचे कुठले नाही करायचे ते नीट लक्ष ठेवा. ओके मित्र. आंतरराज्य संबंध, आंतरराज्य संबंधामध्ये सुद्धा बघा 2017ला 2 प्रश्न आले होते, 18ला एकच प्रश्न आलाय. पण प्रश्न येत असताना मित्र बघा विभागीय परिषदेवरतीच प्रश्न आलेले आहेत आणि लवादांवरती प्रश्न आलेले आहेत. आता मित्र हो अलीकडच्या काळामध्ये सगळे लवाद बरखास्त करून कायमस्वरूपी लवाद, 8 सदस्य असणारा कायमस्वरूपी लवाद, त्याची वेगवेगळी खंडपीठं आणलेली आहेत, त्या वेगवेगळ्या तरतुदी बदललेल्या आहेत. म्हणून पुन्हा लवादावरती प्रश्न येऊ शकतो, पुन्हा विभागीय परिषदेवरती प्रश्न येऊ शकतो, आंतरराज्यीय परिषदेवरती प्रश्न येऊ शकतो. हे टॉपिक या ठिकाणी चांगले करा. त्यानंतर इथं सूच्या चांगल्या करा मित्र हो. केंद्र राज्य संबंधामध्ये अजून केंद्र राज्य संबंधामध्ये अजून एक घटक करा. तो म्हणजे कुठला घटक माहिती आहे का? राज्यांच्या विषयावर संसद कुठल्या 5 असामान्य परिस्थितीमध्ये कायदा करू शकतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांची विनंती असेल, राष्ट्रीय निबंध असेल, राष्ट्रपती राजवट असेल, आंतरराष्ट्रीय करार असेल, राज्यसभेचा ठराव असेल, ह्या 5 कंडिशन्स करून ठेवा. पुन्हा तिथं प्रश्न येऊ शकतो. तर ह्या अनुषंगाने हा टॉपिक मधले बारीक बारीक मुद्दे करा, पण जास्त डीप मध्ये जाऊ नका. त्यानंतर आंतरराज्य संबंध सुद्धा टॉपिक करा, आणीबाणी टॉपिक सुद्धा करा. आणीबाणीला 13ला, 17ला, 19ला, 21ला सरळ प्रश्न आले होते, परंतु प्रश्न हे फक्त राष्ट्रीय आणीबाणीवरती आलेले आहेत. क्लिअर होतंय का? राष्ट्रीय आणीबाणीवरती फोकस ठेवून प्रश्न आलेले आहेत, परंतु प्रश्न अगदीच बेसिक स्वरूपाचे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे आणीबाणी हा टॉपिक करत असताना खूप डीप मध्ये हा टॉपिक करण्याची काय रे अजिबात गरज नाही. बघा ना, केंद्र शासनाला राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कुठले अधिकार होतात? ओके. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण करतं? संसदेच्या मान्यतेचा काय रोल आहे त्या ठिकाणी? किंवा राष्ट्रीय आणीबाणीमध्ये 44व्या घटना दृष्टीने काय काय बदल झालेले आहेत? ओके, ते विचारलेले आहेत. किंवा सशस्त्र बंड हा शब्द कोणत्या घटना दृष्टीने आला? अगदी बेसिक प्रश्न नॅशनल इमर्जन्सीच्या संदर्भात विचारलेले आहेत. त्यामुळे काय रे बेसिक हा टॉपिक वाचून घ्या. किती लेवलला रिवाइज करायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून आलेलं असेल. केंद्रशासित प्रदेशावरती आतापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. ओके, तेही दिल्लीच्या संदर्भातलं घटनात्मक तरतूद असणारं कलम त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर 239 AB, AA आणि AB हे कलम आहे. त्या ठिकाणी घटनात्मक यंत्रणा कोसळली तर त्या ठिकाणी काय रे राष्ट्रपती राजवट लावण्याच्या संदर्भातलं हे कलम आहे. तर त्या विचारलेल्या आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आता जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने थोडा अभ्यास करून ठेवा, दिल्लीच्या अनुषंगाने सुद्धा थोडा अभ्यास करून ठेवा, पण जास्त डीप मध्ये इथं जाऊ नका. मी लो मध्येच हा टॉपिक ठेवलेला आहे, लो फोकस मध्येच ठेवला नाही. जास्त फोकसचा टॉपिक आहे मित्र हो संस्था, घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्था. बिगर घटनात्मक संस्थेमध्ये वैधानिक संस्था, कार्यकारी संस्था. ओके, आपल्याकडे एकच कार्यकारी संस्था आहे नीती आयोग. नीती आयोगावरती खूप जास्त प्रश्न आहेत.
ओके, घटनात्मक संस्था करत असताना ज्या ज्या घटनात्मक संस्थेवरती सलग सलग प्रश्न आहेत मित्र 2023ला संसदीय राजभाषा समिती, ओके, राजभाषेवरती तो प्रश्न आहे. 2023ला बघा किती प्रश्न आलेले आहेत. बिगर घटनात्मक संस्था ओळखा, बेसिक प्रश्न आहे. घटनात्मक संस्था बिगर घटनात्मक संस्था एकत्र करून दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बिगर घटनात्मक संस्था कोणत्या त्या ओळखा असं विचारलं होतं. त्यानंतर मित्र लोकपाल मध्ये 2016ला सुधारणा झालेल्या आहेत. लोकपाल कायदा 2013चा आहे, त्याच्यामध्ये 2016ला सुधारणा झालेल्या आहेत. त्या काय सुधारणा होत्या तिथं प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे त्या ठिकाणी कार्य विचारलेत. म्हणजे 2023ला मित्र 3 प्रश्न आलेले आहेत. सर्वाधिक महत्वाचा असणारा हा घटक आहे. ओके सर, कुठले आयोग करायचे? जे आयोगानं विचारलेले आहेत. बघा 2013ला 3 प्रश्न होते, 14ला प्रश्न आहे, 15ला प्रश्न आहे, 16ला, 17, 18, 19, 20, 21ला तर 2 आहेत, 22ला 3 प्रश्न आहेत, 23ला 3 प्रश्न आहेत. दुर्लक्षित करता तुम्ही हा टॉपिक, करू नका. आणि सर कुठले आयोग करायचे? तर बघा राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, लोकपाल लोकायुक्त. बघा जर लोकपाल लोकायुक्त हित केला असता तर हित आयोगानं हित प्रश्न तुम्हाला सुटला असता. त्याच्यामुळे वेगळे आयोग करू नका. जे रोल होत आहेत, जे रिपीट होत आहेत तेच करा. क्लिअर होत आहे? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य लवाद, केंद्रीय लोकसेवा आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, केंद्रीय वित्त आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय माहिती आयोग, क्याग, राज्य मानवी हक्क आयोग, ओके, क्याग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. बेसिक प्रश्न आलेला होता. ओके, बघा बिगर घटनात्मक संस्थांचा प्रश्न ऑलरेडी अगोदर येऊन गेलेला आहे. लोकपाल लोकायुक्ताचा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे जरी तुम्ही हे जरी टॉपिक केले असते तर 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न आरामात सुटले असते. त्याच्यामुळे मित्र जे जुने आयोगाने आयोग विचारले आहेत ते सारखे करा. आणि त्याच्यावर जे कुठे प्रश्न आलेले आहेत, कुठे आयोगाचे ट्रॅप आहेत ते ट्रॅप हे बघा. ओके, हा PDF मी तुम्हाला देतो, हे बघा, पॅटर्न बघा आणि त्या अनुषंगाने हा टॉपिक करा. जास्त काही करू नका. क्लिअर होत आहे? हे नीट लक्ष ठेवा. राजभाषा मी लो मध्ये ठेवलाय. 2023ला 1 प्रश्न आला. संसदीय राजभाषा समिती कलम 344 याच्यावरती 1 प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्या अगोदर 2018ला प्रश्न आला होता. ओके, त्याच्यामुळं काय रे, बेसिक प्रश्न आहे, बेसिक मध्येच करून ठेवा. येत्या लक्षामध्ये, ठीक आहे. खूप जास्त त्या ठिकाणी प्रश्न त्याच्या अगोदर कलम 351 वरती आला होता, नंतर 344 वाला. बेसिक मध्ये करून ठेवा. जास्त डीप मध्ये या टॉपिक मध्ये जाऊ नका. पक्ष पद्धती बघा मित्र, जी पोरं राज्यसेवा मुख्य करतायत त्याला हा टॉपिक करायची गरज नाही. पण पक्ष पद्धती टॉपिक वरती 2021ला 1 प्रश्न आला, 2023ला 1 प्रश्न आला. मग बघायचे कुठले राष्ट्रीय पक्ष आहेत, कुठले प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची स्थापना, किमान राष्ट्रीय पक्षांची स्थापना, किती राष्ट्रीय पक्ष आहेत, जुने कुठे आहेत, नवे कुठे आहेत, नवे काय बदल केलेले आहेत, कधी त्यांची स्थापना झालेल्या आहेत, बेस त्यांचे चिन्ह काय आहे, सध्या निवडणुका काय झालेल्या आहेत, कुठले पक्ष काय काय काय, या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जास्त डीप मध्ये करू नका, पण पक्षांची स्थापना वगैरे बेसिक तरी अभ्यास करून ठेवा. पण जी आपली भावंड राज्यसेवा मुख्य ते 1-2 मुख्य दिलेले आहेत त्यांना ह्या टॉपिकमध्ये वेगळी करायची गरज नाही. त्यांना निश्चितच 2-3 प्रश्नाचा ॲडव्हान्टेज राहतो, कारण काही घटक हे थेट मुख्य परीक्षेतून खाली येत आहेत. परंतु मी जे घटक सांगतोय ते जर घटक सर्वांनी केले, म्हणजे ज्याला प्री पण नाही निघलेली आहे याच्या अगोदर, त्यांनी जरी केले तर तोही आपला भाऊ 13 ते 14 प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो. कारण तेवढे अनालिसिस मुख्य दिलेल्या पोरांचं झालेलं असतं, ज्यांनी मुख्य दिलेलं नाही त्यांचं तेवढं अनालिसिस झालेलं नसतं. त्याच्यामुळे त्या लोकांना नेमका प्रहार कुठं करायचा हे समजत नाही आणि ती लोक आपली 10च्या खाली राहतात आणि हळूहळू ती स्पर्धेच्या बाहेर फेकली जातात. परंतु मित्र जी मी स्ट्रॅटेजी तुम्हाला अजून 2-3 देईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला खूप चांगल्या लेवलला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. क्लिअर होत आहे? इतर घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं पदनाम श्रेणी करून ठेवा, अनुसूच्या करून ठेवा. बघा मी अनुसूच्यावरती सातत्याने प्रश्न आहेत. घटनेत समाविष्ट नसणाऱ्या बाबी हे काय तुम्हाला जनरल वाचनावरती प्रश्न आहेत. 3ऱ्या अनुसूचीवरती प्रश्न आलेले आहेत. कलम 311 वरती 1 प्रश्न आला होता, पण 311 वरती आलेला प्रश्न बघा हाही राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला प्रश्न आहे. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला प्रश्न आहे. 1-2 एखादा दुसरा मार्क, एखादा दुसऱ्या प्रश्नाचा जो काही ॲडव्हान्टेज आहे तो मुख्य दिलेल्या पोरांना होऊ शकतो. तर एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचा राज्यघटनेमध्ये म्हणतो मी खूप जास्त मी म्हणत नाही, 1 ते 2 प्रश्नाचा ॲडव्हान्टेज हे मेन्स दिलेल्या पोरांना होणार आहे. परंतु ज्यांनी मेन्स दिलेलं नाही त्यांनी एरियाज ओळखून काम करायचं आहे. प्रचंड मेरिट जाते मित्र, हो प्रचंड मेरिट जाते. साला ये कट ऑफ कम काही नहीं होता बे, ये कट ऑफ कम नहीं होने वाला, तेरी पढ़ाई बढ़ा, स्टडी वाढव, कट ऑफ कमी होणार नाही. स्टडी कट ऑफ वाढणारच आहे, तुझा भावा अभ्यास वाढव.
येत्या लक्षामध्ये कट ऑफ वाढत नाहीये, तुझा अभ्यास कमी पडतोय. क्लिअर होत आहे? तुझा अभ्यास कमी पडतोय, पण मी सोबत आहे ना भावा, टेन्शन घेऊ नको, जे मी सांगतोय तेच कर. इथं लक्षात ठेवा, घटनेचे वेगळे भाग बेसिक आहे. अनुसूच्या बघा, सारखा अनुसूचीवर प्रश्न आहेत, सारखा अनुसूचीवर प्रश्न आहेत. 2023 ला अनुसूचीवर प्रश्न आहेत. 2023 ला तर 3 प्रश्न अनुसूचीवर होते. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, कळतंय का रे? तर त्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. पंचायत राज, आता बरीच लोक म्हणतात सर कंबाईनला कोणतं पंचायत राज करू, राज्यसभेला कोणतं पंचायत राज करू. एक भावा लक्षात ठेव, राज्यसभेच्या अभ्यासक्रमामध्ये काय दिलं रे? नगर प्रशासन. कंबाईनच्या अभ्यासक्रमामध्ये काय दिलं रे? ग्राम प्रशासन. मग मला सांग मित्र हो, ग्राम प्रशासनाचे भाग कुठले आहेत रे? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरी प्रशासनाचे भाग कुठले आहेत मित्र हो? नगर पंचायत, नगर परिषद, मनपा. हे शहरी प्रशासनाचे भाग आहेत. क्लिअर होतंय? तुला कधीच ग्रामपंचायतीवर प्रश्न येणार नाही, कारण तो ग्राम प्रशासनाचा भाग आहे. अनालिसिस बघ, इकडे बघ कुठे प्रश्न आलाय? जिल्हा परिषद व पंचायत समिती. ओके, त्याचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या अविश्वास, म्हणजे तुला जास्तीत जास्त प्रश्न हा जिल्हा परिषदेवरतीच आहे. तो पण 2013चा प्रश्न आहे. ओके, परत प्रश्न 2013ला 3 प्रश्न होते. एक प्रश्न तुला जिल्हा परिषदेवर विचारला होता, दुसरा प्रश्न पुन्हा तुला जिल्हा परिषदेवर विचारलाय. नंतर तुला 73व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे. 2017ला पुन्हा तुला 73व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे. 2018ला तुला सेकंड ERC वरती प्रश्न आहे. ओके, 2018ला 3 प्रश्न होते. एक सेकंड ERC वर होता, एक पैसा कायद्यावर होता, एक शहरी प्राधिकरणावरती आहे. आता बघ भावा, 2018ला शहरी प्राधिकरणावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 2023ला बघ स्वामित्व योजना विचारली. क्लिअर होत आहे का? 2021ला बघ 74व्या अमेंडमेंट विचारली, शहराच्या. महानगरपालिका शहराच्या, जिल्हा परिषद मोठ्या ग्रामीण भागाच्या आहे. इथं लक्षामध्ये. त्यानंतर बघ योजना विचारली. म्हणजे तुला राज्यसेवेला पंचायत राजला प्रहार कुठं करायचा आहे? तुला प्रहार करत असताना एक तर तुला प्रहार मनपावरती करायचा आहे, नंतरचा प्रहार तुला जिल्हा परिषदेवरती करायचा आहे, नंतरचा प्रहार तुला 73व्या घटना दुरुस्तीवर करायचा आहे, नंतरचा प्रहार तुला 74व्या घटना दुरुस्तीवर करायचा आहे. समित्यावरती तुला आजपर्यंत एकही प्रश्न आलेला नाही. म्हणजे तुला प्रहार करत असताना महानगरपालिका, जिल्हा परिषद, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. राज्यसेवेला प्रहार या 4 घटकावरतीच करायचा आहे. पहिला प्रहार या 4 घटकावर कर, बाकी तुला प्रहार कुठं करायचा आहे ती कर, त्याला समाधान कोकाटे जबाबदार नाही. पण ह्या 4 घटकावरती पहिला प्रहार मार. पंचायत राजचा विषय काढून टाक, कारण पंचायत राजला मित्र हो 2 प्रश्न आलेले आहेत. घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्थेवरती 3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 2च टॉपिक मधून 5 प्रश्न आलेले आहेत. दुर्लक्षित करू नका. येतं लक्षामध्ये? चला, क्लिअर होतं मित्र हो? थँक्यू सो मच. पण थँक्यू सो मच म्हणण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मित्र हो, मी तुम्हाला इकडे घेऊन येतोय. कुठं? लो फोकसवाले टॉपिक आणि हाय फोकसवाले टॉपिक. नाहीतर म्हणशील एवढं मोठं लेक्चर बघितलं मला काहीच मिळालं नाही. येतं लक्षामध्ये? एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजी मधून ही जी तुला PDF मिळणार आहे ती पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. ही PDF उठता बसता झोपता तुझ्या हातात पाहिजे. ओके, ही PDF बघायची. आपल्या मास्तरनं हाय फोकस कुठले टॉपिक दिलेत, हाय फोकस टॉपिक मधल्या कुठल्या उपघटकावरती प्रश्न आलेत, काय प्रश्न आलेत ते बघायचं. रिव्हिजन. कळतंय का रे? तुला कोण वाचवणार आहे? RR म्हणजे कोण? रिडिंग रिव्हिजन. येतं लक्षामध्ये? तुझी स्ट्रॅटेजी काय? रिडिंग रिव्हिजन. पण कसं? स्ट्रॅटेजीनं. स्मार्ट वे करायचाच आहे, पण कसा? हाय फोकसवाले घटक. नंतर हे लो फोकसवाले घटक कर. हाय फोकसवाले घटक कुठून आणले मी? 2013 ते 2023च्या प्रश्नपत्रिकांमधून आलेले टॉपिक आहेत. 10 ते 12 प्रश्न इथूनच येतील. 10 ते 12 प्रश्न म्हणतोय मी, इथूनच येतील. नंतर 2 ते 3 प्रश्न इथून येतील. येतं लक्षामध्ये मित्रा? तुझ्यासाठी मित्रा मागचा आठवडाभर काम करून ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. तुमचं परम कर्तव्य एक लाईक, शेअर एवढी तर अपेक्षा ठेवू शकतो. ओके, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय एक्झॅक्ट याच्यामध्ये प्रहार कुठं मारायचा आहे ह्याचा नवीन व्हिडिओ असणार आहे. नंतर प्रेडिक्शनचा व्हिडिओ असणार आहे. नंतर महासंग्रामच्या सिरीज असणार आहे. कंटिन्यू तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे. लढेंगे और जीतेंगे भी. ओके, ऑल द बेस्ट मित्र हो, ऑल द बेस्ट. चलो, थँक्यू सो मच.